मराठवाड्यातल्या जनतेचा हात काँग्रेस के साथ असल्याचं सोमवारी स्पष्ट झालं. 13 नगर परिषदांपैकी 8 नगराध्यक्षपदांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. नगरसेवकांच्या संख्याबळावर नजर टाकली तर काँग्रेसचे 106 उमेदवार निवडून आल्यानं काँग्रेस नंबर 1 पक्ष बनलाय. 59 नगरसेवकांसह राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी तर 46 नगरसेवकांसह शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. 39 नगरसेवकांसह भाजप चौथ्या क्रमांकावर फेकला गेलाय. MIMच्या पारड्यात यावेळी केवळ 5 नगरसेवक आले आहेत. इतर पक्ष आणि अपक्षांचे 22 नगरसेवक विजयी झालेत. नांदेड जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी आपलं वर्चस्व कायम राखलंय. तिथं 9 पैकी 6 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले. कंधारमधून शोभाताई नळगे, हदगावमधून ज्योती राठोड, मुखेडमधून बाबूराव देबडवार, बिलोलीमधून मैथिली कुलकर्णी, देगलूरमध्ये मोगलाजी शिरशेटवार आणि धर्माबादमध्ये अफजल बेगम या काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला. उमरी नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या अनुराधा खंडारे, कुंडलवाडीमध्ये भाजपच्या अरुणा कुडुमवार तर मुदखेडमध्ये अपक्ष मुजीब जहागीरदार हे नगराध्यक्ष बनलेत. 21 नगरपालिका धरून या ठिकाणी जी काही आकडेवारी समोर आलेली आहे त्यावरून राज्यामध्ये या तिसऱ्या टप्प्यामध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वाधिक जागा घेऊन राज्यामध्ये विजयी झालेला आहे. नगरसेवकामध्ये काँग्रेसला 126 जागा घेऊन पहिल्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष आहे. अर्धापूर नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचे 10 नगरसेवक विजयी झालेत. माहूर नगरपंचायतीत राष्ट्रवादीनं 8 जागा जिंकल्या असल्या तरी तिथं त्रिशंकू अवस्था आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातल्या 4 नगर परिषदांमध्ये काँग्रेसचे 2, भाजपचा 1 तर युतीचा 1 नगराध्यक्ष विजयी झाला. खुलताबादमध्ये भाजप आमदार प्रशांत बंब प्रणित आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराभूत झाले. तिथं काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट SM कमर नगराध्यक्ष बनलेत. पैठणमध्ये भाजपचे सूरज लोळगे विजयी झालेत. गंगापूरमध्ये भाजप सेनेच्या उमेदवार वंदना पाटील विजयी झालेत. तर शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या कन्नडमध्ये मात्र यंदा काँग्रेसच्या स्वाती कोल्हे नगराध्यक्ष झालेत. मराठवाड्यात काँग्रेस नंबर 1 पक्ष असला तरी अंतर्गत लाथाळ्या सुरूच आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी पदाचा राजीनामा दिलाय. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात त्यांची तक्रार आहे. आमचे जे वरिष्ठ नेते आहेत, राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे पक्षाचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांना मी 7 वेळेस विनंती केली की आपण औरंगाबादमध्ये या, परंतु आमच्या कोणत्याही नेत्यांनी आमच्या मागणीला मान न दिल्यामुळे मी आज माझ्या पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदाचा औरंगाबादचा राजीनामा दिला. काँग्रेसला मराठवाड्यात चांगलं यश मिळालं, पण अंतर्गत वाद नसते तर या यशाची झळाळी आणखी वाढली असती एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.